भैरवनाथाच्या नावाने पुरेश्वर भगवान की हर 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 हर। जय श्रीराम, जय शिवराय। नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील कारखेल या गावामध्ये। मित्रांनो, सालाबादप्रमाणे दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी श्री कोरेश्वर देवाच्या श्रावणी यात्रा उत्सवानिमित्त एक आदत एक बैल मैदान दिनांक 1 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले। वासुंदेच्या फाटीवरती हे मैदान संपन्न होते। या मैदानाचं आयोजन नियोजन कसे, बक्षीस रचना कशी आहे आणि हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत। चला दादा, नमस्ते। हां, नमस्ते। आपलं नाव सांगा, परिचय द्या। माझं नाव सुनील आत्माराम वाबळे। दादा, काय सांगाल, कशा निमित्त यावेळेस मैदानाचं आयोजन करण्यात आले? श्रावण मास आणि कोरेश्वर यात्रा उत्सव या निमित्ताने आम्ही याचे औचित्य साधून या ठिकाणी हे बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे। हे पर्व किती आहे दादा? हे पर्व दुसरे आहे। दुसरे पर्व आहे। कशा पद्धतीने तयारी करण्यात आली? या ठिकाणी आता तुम्ही बघितलं असेल, संपूर्ण फाटी वगैरे मारून तयार आहे। सर्व बैलगाडा संघटनेचे जे नियम असते ते नियमांचं काटेकोरपणे पालन करून सर्व परवानग्या वगैरे घेऊन त्याप्रमाणे आम्ही हे काम करत आहोत। बरं, तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल दादा? तमाम बैलगाडी मालक चालकांना आमचं कारखेलकरांच्या वतीने, कोरेश्वर तरुण मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने असं एक आव्हान असणार आहे की या ठिकाणचे बैलगाडा शर्यत अतिशय देखणे आणि नेटके होणार आहे, तरी सर्वांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा। निपक्षपातीपणे आणि संघटनेच्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करून आम्ही ही बैलगाडा यात्रा 100% यशस्वी पार पाडणार आहोत। आणि ही पार पाडत असताना सर्व बैलगाडा मालक, चालक, संघटना आणि सर्व कार्यकर्ते ह्या सर्वांचं आणि सर्व पत्रकारांचं सहकार्य मिळावं आणि या कार्यक्रमाचे जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कार्यक्रम कसा होईल त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावात, असे मी कारखेल ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो। ओके, धन्यवाद दादा। नमस्ते। नमस्ते, आपलं नाव सांगा, परिचय द्या। मी विजय पोपट चव्हाण, दादा चव्हाण, माजी सरपंच कारखेल। बरं दादा, यावर्षी सुद्धा कारखेल ग्रामस्थांच्या वतीनं कोरेश्वर देवाच्या यात्रा उत्सवानिमित्त भव्यदिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होतं आहे। श्री कोरेश्वर केसरी असं नाव आहे। दिनांक 1 सप्टेंबर रोजी हे मैदान संपन्न होणार आहे। तर काय आव्हान करताल ग्रामस्थ या नात्यानं तुम्ही? मी सर्व बैलगाडा शौकीनांना, महाराष्ट्रातल्या संपूर्ण सर्वांनाच असं आव्हान करेल की अतिशय सुंदर असं आमच्या या तरुण मंडळ कोरेश्वर यात्रेनिमित्त आम्ही भव्यदिव्य हे दुसरं वर्ष आहे आमचं, त्यानिमित्ताने सर्वांनाच आव्हान करतो की सर्वांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे असे सहभाग घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावं। हे मैदान कुठल्या विभाग मर्यादित होईल? पश्चिम महाराष्ट्र या विभाग मार्फत होणार आहे। बरं, आणि मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? आता 1-2 दिवसामध्ये 100% आम्हाला परवानगी भेटणार आहे। ग्रामस्थ आणि सरपंच या नात्यानं काय आव्हान करताल तमाम बैलगाडी चालक मालकांना? सर्वांना, चालक मालक सर्वांना आव्हान करतो की आपण या 2 दिवसामध्ये या सर्वांनी संपर्क साधून आपण सर्वांनी या ठिकाणी नाव नोंदणी करून घ्यावी, अशी मी सर्वांना आव्हान करतो। दादा नमस्ते। नमस्ते। आपलं नाव सांगा, परिचय द्या। शहाजी भोसले। दादा, यावर्षी सुद्धा भव्यदिव्य असं वासुंदे फाटीवरती एक आदत एक बैल मैदान दिनांक 1 सप्टेंबर रोजी आयोजित केले। कशा पद्धतीने यावर्षी तयारी करण्यात आली? या मैदानाची तयारी पूर्ण झालेली आहे आणि परवानगीचं पण 2 दिवसात परवानगी मिळणार आहे। बरं, तर आता मैदानाचं स्वरूप कसं आहे? आदत आहे, ओपन आहे, दुसरा आहे? मैदानाचं स्वरूप हे एक आदत एक बैल आहे। बरं, मैदानाची बक्षीस रचना प्रथम ते शेवटपर्यंतची सर्व सांगा। मैदानातून एकूण 21 बक्षीस ठेवलेले आहेत। त्यामध्ये प्रथम क्रमांकासाठी 71,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 51, 41,000, 31,000, 21,000, 15,000, 11,000 हे मूळ 7 बक्षीस आहेत। 7 बक्षीस। आणि क्वार्टर फायनलसाठी प्रत्येक क्वार्टर फायनलला राहणार 2100 रुपये आणि 2 ढाली, आणि मेगा फायनलसाठी 1100 रुपये आणि 2 ढाली। आणि जे मेन बक्षीस आहे ते 1 ते 7 त्यांना सुद्धा 2 ढाली असतात। प्रत्येकी 2 ढाली आहेत। वासुंदेची फाटी म्हणजे जवळपास 1 वर्षानंतर या ठिकाणी मैदान होतं आहे आणि ही फाटी महाराष्ट्रातली एक उत्कृष्ट फाटी म्हणून ओळखली जाते आणि दरवर्षी इथं मोठ्या संख्येनं गाड्या जमत असतात। यावेळेस 800+ किंवा 1000 गाडी जमली तर कशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले? सगळ्या तयाऱ्या पूर्ण करण्यात आल्या? हो, मैदानात सगळे तयारी पूर्ण झालेली आहेत आणि
लवकरात लवकर सर्वांनी नोंद करून आम्हाला सहकार्य करावे. प्रवेश फी किती ठेवण्यात आली? प्रवेश फी 800 रुपये आपल्या संघटनेच्या नियमाप्रमाणे बरं, ठेवण्यात आली. त्याचबरोबर ती या मैदानाची लॉट कधी काढली जातील? लॉट आदल्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता काढली 8 जाते. वाजता 10 वाजायच्या अगोदर पीडीएफ जाहीर केली जाईल का? हो 100%. त्याचबरोबर ती या मैदानामध्ये झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? झेंडा पंच म्हणून पप्पू मंडले, आणि समालोचन कोण कोण करणार? समालोचक मयूर तळेकर आणि तुषार नाळे. बरं, त्याचबरोबर ती या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? निकाली पंच म्हणून अखिल भारतीय संघटना बारामती तालुका आणि आमची कमिटी. बरं, त्याचबरोबर ती दादा तुम्ही 1 ते 7 बक्षिसाची रक्कम सांगितली, त्याला पण ढाली असणार आहेत का? हो प्रत्येकी 2-2 ढाली राहणार आहेत. त्याचबरोबर ती गाड्यांची संख्या वाढली तर बक्षिसामध्ये वाढ केली हो जाईल का? 100%. जी शेवटची बक्षीस आहे त्यात हो, वाढ हो, केली जाईल ना? 100% वाढ केली जाईल. बरं, त्याचबरोबर हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसारच पार पडेल का? हो 100%. त्या मैदाना जागेसाठी आम्हाला रमेश अण्णा खोमणे यांनी दरवर्षी हे जागा उपलब्ध करून देतात. त्याबद्दल आयोजक कमिटीच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार आहे. चालते. या मुलाखतीच्या माध्यमातून आपण आयोजक या नात्यानं महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करावं? सर्वांना एकच आव्हान आहे की लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. चालतंय, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत बारामती तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडी मालक योगेश भाऊ भगत आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. तुम्ही या भागातील स्थानिक बैलगाडी मालक आहे, तर काय सांगाल कशा पद्धतीने इथली फाटीची आत्ताची स्थिती आणि आयोजकांनी कशा पद्धतीने या मैदानाची तयारी केली? ह्या मैदानाची परिस्थिती अशी आहे, मैदान एकदम टेबल प्लॉट रान आहे, सगळं 12 फाटे आहेत. हिथून तिथून कुठं चढ उतार नाही फाटीला. एक खडा माणसाला बघायला फाटीत आणि फाटीच्या पुढे जी बैल पाळणार आहेत तिथून जवळजवळ 400-500 फूट 600 फूट तिथपर्यंत सुद्धा एक खडा दगड माणसाला तरी बघायला नाही. तिथून सगळं मातीचं क्षेत्र ही रान आहे. त्यामुळे बैलांना पुढे जरी लांब पळत गेली काय बैल तरी काय अडचण नाही, फाटीला पाळे सुद्धा काय अडचण नाही. आणि पडत्या पावसात म्हटलं तरी मैदान होऊ शकतं. पडतं पाऊस जरी झाला तरी 100% मैदान होणार. पावसाची काहीच अडचण नाही. ह्या फाटीचा इतिहास काय सांगाल? इथं किती आतापर्यंत मैदान होऊन गेली ह्या फाटीवर आतापर्यंत 4-5 मैदान झालेली आहेत. आणि सगळी टॉपची मैदान आणि सगळे टॉपचे मैदान झालेले आहेत. कायमस्वरूपी 600-700 प्लस गाडी जमलेली आणि अतिशय सुंदर प्रतीची मैदान इथं पार पडलेली आहेत. या भागातील स्थानिक बैलगाडी मालक आहात, तर काय आव्हान करताल इतर बैलगाडी मालकांना तुम्ही या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये? मी सर्वांना आव्हान करेल की लवकरात लवकर सगळ्यांनी एवढ्या 2 दिवसात नोंद करून घ्यावी. सगळ्यांनी चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आणि आमच्या कमिटीला सहकार्य करावं. चालतंय, धन्यवाद भगत साहेब. या समयेत या परिसरातील प्रसिद्ध बैलगाडी मालक पिंटू भाऊ चव्हाण आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. दादा, दरवेळेस तुमच्या नियोजनाखाली या ठिकाणी मैदानं पार पडतात. या फाटीवरती जवळपास 4 मैदानं होऊन गेली. अतिशय महाराष्ट्रातली उत्कृष्ट मैदानं या ठिकाणी झालेली आहेत. तर यावेळेस कशा पद्धतीने तयारी करण्यात आली? वेळेस चांगल्या पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे. फाटी आपली आहे हीच आहे. बैलगाडी मालकांना फाटी माहिती आहे, मात्र जे नवीन बैलगाडी मालक या क्षेत्रामध्ये उतरलेत त्यांना पुन्हा एकदा या फाटीची माहिती व्हावी म्हणून माहिती विचारतो. मैदानाचं रान कसे, माती कशी? रान मातीचं रान आहे, प्युअर एकदम पिवळं आणि कटनाचं आहे. काटण्याचं रान. बरं, एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत? 12 फाटे आहेत. आतात मधलं अंतर किती? 15 फूट आहे. बैल कोणत्या दिशेकडनं कोणत्या दिशेला धावणार आहे? पश्चिमेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे पूर्वेकडे धावणार आहे. तर आदतचं मैदान घेतात, त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आला आहे? 850 फूट ठेवलेला. बरं, त्याचबरोबर ती ज्या दिवशी मैदान होणार आहे त्या दिवशी दोन्ही बाजूला एकूण किती टक्के बॅरिकेड असेल? 80%. बरं, त्याचबरोबर ती या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला, दरी, लाईटचं पोल असं काय का? तसलं काहीच नाही. बरं, ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी त्याचबरोबर ॲम्ब्युलन्स आणि पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात येईल का? हो, सगळी सोय केलेली आहे. सगळी सोय करण्यात येईल. बरं, त्याचबरोबर ती एक इथले स्थानिक बैलगाडी मालक म्हणून तुम्ही तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भामध्ये? एकच आव्हान आहे की जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी गाडीची नोंद करून आम्हाला कमिटीला सगळ्यांना सहकार्य करावे. हे पावसाळी हंगामातलं मैदान आहे. या मैदानाच्या पावसाच्या संदर्भात अपडेट आपल्यामार्फत योग्य त्यावेळी प्रसिद्ध केल्या जाते. हो, प्रत्येक वेळेस. ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने पावसाळी मैदानाच्या संदर्भातली मार्गदर्शक सूचना जारी केली ती म्हणजे ज्या दिवशी मैदान आहे त्या दिवशी मैदान सुरू असताना त्या ठिकाणी पावसाने हजेरी लावली आणि त्या कारणास्तव मैदान रद्द करावं लागलं, तर ज्या पद्धतीने संघटनेने बक्षीस वाटपाची नियमावली जाहीर केली त्याच पद्धतीने बक्षीस वाटप केलं जाईल का? हो, त्याच पद्धतीने बक्षीस वाटप करण्यात येईल. चालतंय, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समयेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष आणि प्रसिद्ध बैलगाडी मालक आबासाहेब मदनेत. आबा नमस्ते. नमस्ते. आबा, काय सांगाल पुन्हा एकदा ह्या वासुंदीच्या फाटीवरती भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान श्री कोरेश्वर केसरी आदत मैदान पर्व दुसरं संपन्न होतं? आतापर्यंत ह्या फाटीवरती 4 मैदानं झालेली आहेत. ही 5वं मैदान आहे. तर इतकी उत्कृष्ट अशी फाटी
म्हणजे आदत असो किंवा ओपन सगळ्याला पळायला एक नंबर रान आहे. 850 पल्ला ठेवला आहे. खाली एक 20-25 गट उभा राहतील एवढी जागा आहे. आणि पुढे 1000 फूट म्हणलं तरी थांबायला जागा आहे. थांबायला म्हणजे भरपूर माळच आहे सगळा. काय सांगाल, मागच्या वर्षी सुद्धा या आयोजकांनी अतिशय सुंदर मैदान पार पडलं, यावेळेस पण त्याच धर्तीवरती मैदान पार पडेल काय? 100% ह्या वर्षी पण त्याच्यावरती पार पडेल. आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुका आयोजक मिळून हे मैदान यशस्वीरित्या पार पडतील. सर्व महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना सर्वांना महाराष्ट्राला अख्ख्या माहिती आहे की ह्या बारामती तालुक्यातील मैदान हे सर्व रीतसर पारदर्शक अशी होतात. त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून प्रतिसाद द्यावा. बरं, आदतच्या दाताच्या संदर्भामध्ये काय सूचना करताल बैलगाडी मालकांना? समजा एखाद्या बैलगाडी म्हणजे आदत खोंडाचा जर दात हालीत असेल तर त्याने सकाळी लवकर येऊन कमिटी किंवा आयोजकांना दाखवून लाईव्हमध्ये दाखवून सांगितलं पाहिजे सकाळी येऊन किंवा वासराचा दात हालतोय. नंतर त्यांनी जर सांगितलं तर त्यांची कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही. मैदानामध्ये पडला नाही सांगितलं? हा, नाही सांगितलं कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही आणि ती गाडी बाद दिली जाईल. आणि ज्याचा पडलाय त्याला काय सांगताल? नाही, त्यांनी नोंदच करू नका. बरं, त्यांनी नोंदच करू नका, ही महत्त्वाची सूचना आहे बघा. कारण की त्यामध्ये आयोजकांचा आणि पंचांचा वेळ जात असतो. तर काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना नोंदीच्या संदर्भात? सर्व महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांनी सर्वांनी मैदान एक नंबर नवीन चेहऱ्यांना म्हणजे राहायसारखं मैदान आहे. त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून आयोजकांना सहकार्य करावे. आबा, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसारच पार पडेल का? अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुका यांनी जी नियमावली तयार केली ह्या नियमानुसारच हे मैदान यशस्वीरित्या पार पडेल. ज्या दिवशी मैदान संपणार त्या दिवशी मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण चालू झाल्यानंतरनं समालोचकांच्या मार्फत या मैदानाच्या नियमाटींचा पुकार देऊन त्यानंतरच मैदान सुरू होईल का? हो, चालते. धन्यवाद आबा. धन्यवाद.